हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आणि आजचा ब्लॉग आहे 99 डे ब्लॉग नंबर 99 आय थिंक और 100. आणि आज आहे 31 डिसेंबर. असं काही प्लॅन नाही आहे, काय काय यावेळी काही असं मजा अशी वाटत नाही की सेलिब्रेट करावं. सो आम्ही आज घरीच आहोत. तर मी आता घरी आहे, पण मी आज सगळं विचार केला क्लीन करायचं. काय काय मी 9 दिवस पनवेलला होती आणि माझे सगळं वॉर्डरोब जे असतं ते खराब झालेलं आहे. म्हणजे उलथापालथ झाले, मला वेळ मिळत नव्हता. तर आता वेळ मिळाला आहे तर मी तो करते, कारण राया शेजारी खेळायला गेलं आहे आणि मी न्यू स्पेक्स बनवला आहे यावेळी. मला हा खूप आवडला, खूप म्हणजे खूप. असं एंटर केलं त्या शॉपमध्ये आणि बघता क्षणी हा माझ्या मनात भरला, सो मी घेऊन टाकला. हे एक झालं आहे. तर आजचा व्हिडिओ छोटा असणार आहे, जास्त मोठा नाही. तर आजचा दिवस म्हणजे मी संध्याकाळीच चालू केला हा ब्लॉग. तर आजच्या पूर्ण दिवसामध्ये संध्याकाळी 8 वाजता मी हा ब्लॉग चालू केला आहे. कसा होतो आहे, रोहनच्या फोनमुळे व्हिडिओ पॉज झालेला. तर मी म्हणत होती की आता मी माझ्या जे मी ठरवले त्या रुटीनला सुरुवात करते. सो लेट्स गो विथ मी. इथे माझं न्यू इयर रिझोल्युशनचं फर्स्ट काम तर झालेलं आहे. वॉशरूमचे डोअर साफ, बेसिंग साफ आणि तो डोअर साफ. तर हे झाले. आता मी क्लीन करून घेते. व्हॉट्स अ बेस्ट रिझॉल्युशन की मी 31ला साफसफाई म्हणजे सुरुवातच अगदी साफसफाईने होते. आज वरती तुम्हाला पंखा दिसते, तुम्ही याने क्लीन करणार आहे. हा मला ना मिशोवरती ऑनली 79 रुपीजमध्ये भेटला होता, जो मी असाही करू शकते. ओके, असाही करू शकते. सो पंखा एकदम इझिली क्लीन होणार आहे. सो आता मी पटापट करते आणि तुम्हाला भेटते. हे एवढं लांबसुद्धा होतं. यु नो, बेस्ट इन्व्हेस्टमेंट आहे, बेस्ट. ओके, आपल्याला बांबू पण लावणार आहे. एकाच ठिकाणी उभं राहून आपण खूप काम. मी विसरते की मला इथे बघायचं कॅमेरासमोर, पण मी इथे बघते. आय डोंट नो व्हाय. मी एवढे वर्ष व्लॉगिंग करते ज्याचा काही उपयोग नाही आहे. म्हणजे अगदी 426 आहेत, बट दॅट्स नॉट बॅड. पण मी एवढ्या वर्ष व्लॉगिंग करते, नाव आय एम कंटेंट क्रिएटर, पण मला असं समजत नाही की मला कॅमेराकडे बघायचं आहे. सो बस एवढंच होतं. बाकीचं बेडशीट वगैरे चेंज करायचं ते काहीच दाखवणार. तर अशा प्रकारे मी आता इथेच थांबते, थोड्या वेळाने शूट करायला घेते. सो हॅलो एव्हरीबडी, गुड मॉर्निंग, हॅप्पी न्यू इयर सगळ्यांना. आणि माझा पाठीमागचा बॅकग्राऊंड बघून तुम्हाला वाटत नाही कुठं चालली आहे. तर मी चालली आहे पनवेलला, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं. सो येस, मी आता चालली आहे पनवेलला. तर बघूया आपण काय काय होतं. मला ब्लाऊज शिवायला टाकायचं आणि मला नेरूळमध्ये मी बरेच ट्राय केले, पण मला कोणाचेच आवडले नाही. सो मी ठरवले की मी आता जाईन पनवेलला आणि तिथेच टाकेल. मेन 2 फंक्शन आहेत त्याच्यासाठी. सो पटकन ते आवरायचं आहे आणि रिटर्न घरी जायचं आहे. सो लेट्स सी कसं होतं ते. तर मी पोचले आता. साडीचं मटेरियल घेतलं, सॉरी ब्लाऊज पीस घेतला आणि आता पटकन जाऊन झटकन येते. काय काय मला घरी रिटर्न जायचं आहे. राहायला संध्याकाळी गार्डनमध्ये घेऊन जायचं आहे. सो आता मी फटाफट जाते आणि ब्लाऊज तुम्हाला नंतरच बघायला भेटेल जेव्हा मी घालेल तेव्हा. सो स्टे ट्यून फॉर दॅट. मला एवढं चालायला खरंच जीवावर आले आणि ते पण उन्हात. बट करना तो पडेगा, तो कर रही हूँ. चला जाते.
जर तुम्ही न्यू पनवेलमध्ये राहत असाल तर तुम्हाला हा कॉर्नर माहितीच असेल. सो मी आता इथून ते जे समोर ब्युटी कलेक्शन आहे त्याच्या बाजूलाच हिरकणी म्हणून शॉप आहे, तिथे मी आता ब्लाऊज शिवायला देते. बघा बाई चालू आहे की बंद, आय डोंट नो. हाफ शटर ते डाऊन आहे, लेट्स सी. मी त्यांना कॉल करते आणि विचारते. फायनली मी आता घरी आले. राय से हाय, हॅपी न्यू इयर का सगळ्यांना. ये कमी आहे. हॅलो हॅपी न्यू इयर. तर आता मी आले आहे. आता थोडीशी वामकुक्षी घेते मी, कारण दुपारची वेळ आहे आणि ताणून द्यायचे मला, कारण की मला सगळं लवकर उठलं ना की दुपारी पेंगायला होतंच. तर अशा प्रकारे मी आता पेंगणार आहे आणि एक मस्त मस्त प्रोडक्ट तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. आणि मला खूप असं वाटतं की ते सगळ्यांसोबत शेअर करावं, म्हणजे तुम्हाला पण ते उपयोगी पडेल. बाय द वे, माझा जो मी रीलबद्दल बोलत होती ती रील बरीच व्हायरल गेली आहे. सो अजून पाहिली नसेल तर नक्की जाऊन बघा. इंस्टाग्राम पेजचं मी हँडल देईन, तर एकदा बघून घ्या. आणि तर जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तुम्हाला ते 2 स्क्रब सांगणार आहे की कोणते स्क्रब चांगले आहेत आणि मी कोणते वापरते. ते मला हा व्हिडिओ खूप दिवसापासून शेअर करत होता, पण आय डोंट नो, मी इन अ पब्लिक प्लेस खूप लाजते, म्हणजे मला तेवढा कॉन्फिडन्स येत नाही. बट आता मी सगळं आवरलं आणि चेहरा तुम्ही माझा बघत असाल. मी खूप थकले आहे, कारण आज खूप चालले खूप चालले. भाजी घ्यायला गेली, फळं घ्यायला गेली, अगदी सेकंदात 500 रुपये गॉन. तर एवढं सगळं महाग आहे. बट ते बाजूला ठेवूया. आणि मी सांगत होती तो स्क्रब कोणता आहे, तर ते स्क्रब आहेत एम कॅफेनचे. खूप असे अप्रतिम स्क्रब आहेत, म्हणजे भले तुम्ही प्लमचे वापरा किंवा अजून तुम्ही सलूनमध्ये जाऊन फेशियल करत असाल, कोणतेही, म्हणजे वॉट एव्हर यू लाईक, कोणतेही स्क्रब वापरा, पण हे 2 आहे ना अप्रतिम असे स्क्रब आहेत. का सांगते, हा पण मी वापरलेला, हा आहे एम कॅफेनचा कॉफी फेस स्क्रब आणि नेक्ट अँड रॉचा आहे. खूप अतिशय नॉर्मल टू ऑइली स्किनला आहे. खूप कमाल होतं, खूप कमाल, म्हणजे आहेच. ऑलरेडी ही माझी 3री ट्यूब आहे. आणि ही आहे एम कॅफेनची पोर क्लिअरिंग कॉफी कुकी फेस स्क्रब. आता ह्याच्यामध्ये ना ब्लॅक हेड रिमूव्हर आहेत आणि डीप पोर एक्सफोलिएशन आहे, सॉरी. तर हा इतका माइल्ड आहे ना, म्हणजे तुम्ही विचार पण करू शकणार नाही. ज्यांची स्किन सेन्सिटिव्ह आहे, ज्यांना पिंपलचा त्रास आहे, अगदीच थोडंसं काय केलं की पिंपल येतं, अशाच फेससाठी आहे ना हा फेस स्क्रब खूप कमाल आहे. हा बाप आहे बाप. आणि इतकी छान टॅन रिमूव्ह होते ना ह्याच्याने की तुम्हाला, मला वाटतं, फेशियल करायची पण गरज नाही आहे. सो हा एक स्क्रब आहे. आणि हा जो स्क्रब आहे ना अप्रतिम आहे, अप्रतिम. म्हणजे ऑइली स्किन आहे आणि तुम्हाला सारखं काय बोलतात त्याला, टॅन आहे, ऑइली स्किन आहे आणि तुम्हाला झटपट असं टॅन रिमूव्ह करायचं असेल तर हा पण स्क्रब चांगला आहे आणि हा पण स्क्रब चांगला आहे. आता हे स्क्रब फक्त मुलीच वापरू शकतात किंवा बायकाच वापरू शकतात असं नाही आहे, मुलांनासुद्धा याचा रिझल्ट अप्रतिम आहे. मी रोहनला वापरायला लावते आणि रोहनची स्किन खूप छान टॅन फ्री होते या 2 स्क्रबनी. सो मला असं वाटतं की हे तुमच्या घरामध्ये व्हॅनिटीमध्ये असलेच पाहिजेत. रिजनेबल आहेत. आपण फालतूचे जे खर्च करतो तर एखाद्या चांगल्या प्रोडक्टमध्ये खर्च करावं असं मला वाटतं. सो हे 2 स्क्रब असावेच. एम कॅफेनला मी प्रमोट करत नाही आहे, बट त्याचा रिझल्ट खरंच खूप छान आहे. स्क्रब खूप खूप सुंदर आहेत. हा कॉफीचा आहे आणि हा पण कॉफीचा आहे, बट कमाल आहे. तर स्क्रब करा, चेहरा क्लीन ठेवा. आता स्क्रब केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, स्क्रब केल्यानंतर फेस पूर्ण स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. तो फेस पुसून झाल्यानंतर दुधाची साय किंवा दूध घ्या,
थोडंसं 1 चमचाभर हातावरती पाममध्ये ते चांगलं ॲक्टिवेट करा आणि ते चेहऱ्यावर थोडंसं मसाज करा आणि लिव्ह इट फॉर 1 hour 2 hour जोपर्यंत झोप येत नाही तोपर्यंत. आणि झोप येत असेल तेव्हा फेस वॉश करा आणि फक्त टॅप करा टॉवेलने आणि झोपून जा. दुसऱ्या दिवशी तुमची स्किन आहे ना अप्रतिम, जसं काही फेशियलच केलं असं क्लीन होणार आहे. आणि हे मी खरं सांगते, खोटं नाही सांगत आहे, प्रमोट नाही करत आहे, पण हेच मी करते कारण मी कंटिन्यूस फेशियल करू शकत नाही. मला प्रत्येक प्रोडक्ट सूट होतं असं नाही, त्यामुळे मी घरच्या घरी हे उपाय करते. तर ह्याचा रिझल्ट मला खूप छान येतो, तसं तुम्हाला पण यावं असं मला वाटतं. सो दॅट्स इट. हे प्रोडक्टची मी आता माहिती लिहिली आहे. आता झालं दॅट. आता मी व्हिडिओ एंड करू की नको मला प्रश्न पडला आहे, पण आता 10:15 वाजत आले. रोहन येईल, मग आम्ही वॉकिंगला जाऊ जेवण झाल्यानंतर. सो थोडेसे ग्लिम्स मी त्याचे ॲड करीन आणि मग तो व्हिडिओ तिथेच एंड करेन. सो नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि हे वर्ष सगळ्यांना चांगलं जाओ, खूप सुखी समाधानाचं जाओ, भरभराट हो, हीच इच्छा आणि बेस्ट विशेस फ्रॉम माय साईड. आणि नेगेटिव्ह लोकांना लांब ठेवा. निगेटिव्ह आजूबाजूला असतील किंवा एखाद्या गोष्टी निगेटिव्ह इफेक्ट करत असतील तर त्यांना लांब ठेवा, असंच मी सजेस्ट करेल. आणि तुमच्या करिअरमध्ये पुढे जा, एवढंच मी सांगेन. सो चला आता रोहनची वाट बघते आणि बघूया काय होतं पुढे. तर तुम्हाला हिरो बघायचा असेल माझा तर तुम्हाला दाखवते. आमच्या हिरोला मस्त स्पेक्स लागलेत, तर तो अतिशय स्मार्टही दिसतोय. तर रिव्हील करते, फेस रिव्हील करते. 1 2 and 3. इथे बघ, दाखव तुझा फेस दाखव. पूर्ण थकलेला फेस आहे आणि एकदम स्मार्टी दिसतं, एकदम स्मार्टी. इकडे बघ, हाच तर जरा लुक तर छान. असा थकलेला फेस काय झालं? थकलेला फेस नको दाखव. पूर्ण दाढी विडी, आम्हाला दाढी विडी करायला पण वेळ भेटत नाही. वा, काय चिकना हिरो दिसतो. तर आम्हाला लागलं आहे स्पेक्स. तर अशा तऱ्हेने माझ्यासोबत रोहन पण चष्मीस झालेला आहे. तर आता जेवतो आणि थोडंसं राऊंड मारायला खाली जातो आणि तो व्हिडिओ मी इथेच एंड करेन. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये आणि चला वॉकिंगला. तर मी आहे ना अजिबात गेले नाही कारण बाहेर थंडी पण होती आणि माझं डोकं भरपूर दुखत होतं. काय कारण मी आज दिवसा खूप चालले होते, संध्याकाळी पण खूप चालले. म्हणून मी गेलेच नाही. रोहनच एकटा जाऊन आलं. मी आणि राय आता झोप, मला प्रचंड झोप येते. सो 2026 जानेवारी 1 आजचा पहिला दिवस मी ब्लॉग केला आहे. कसं झालं काय झालं माहिती नाही. 10 15 20 30 किती व्ह्यूज येतात तेही माहिती नाही. बट आतापासून मी कंटिन्यू करणार आहे कारण कंटिन्युटी इज द बेटर ऑप्शन. तर कंटिन्यू करणार आहे आणि आता मी खरंच झोपते. खूप डोकं दुखतं आहे, जास्त स्क्रीन नाही बघू शकत. नाव बाय बाय, गुड नाईट आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. गुड नाईट.